नमस्कार सर्वांना। तर आज आपण बनवत आहोत फिश कालवण आणि फिश फ्राय। त्याच्यासाठी आपल्याला फिशला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। अद्रक लसूणची पेस्ट, मीठ, हळद, लिंबू घालून त्याला मॅरिनेट करायचं। मग त्याच्यामध्ये चिकन 65 मसाला, मिरची पावडर घालून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। तेल कडक झालं की त्याच्यामध्ये आपल्याला फिश सोडून द्यायची आहे आणि छान कडक होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे। आधी आपल्याला फिश फ्राय करून घ्यायची आहे आणि तेल जे उरण त्याच्यामध्येच आपल्याला भाजी करून घ्यायची आहे, कारण ती आपण हे तेल कशात यूज करू शकत नाही, त्याच्यामुळे आपण ते तेलामध्ये भाजी करून घेऊया। इथे फिश मस्त कडक झाली आहे, याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आपल्याला इथे भाजीसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी खोबरं, तीळ, धने, अद्रक लसूण आणि कोथिंबीर घ्यायची आहे। याला कच्चच टाकायचं आहे, भाजायचं नाहीये। तेलामध्ये कोथिंबीर आणि वाटलेला मसाला घालायचा आहे। मिरची पावडर, हळद, गरम मसाला घालून त्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला मासे घालायचे आहेत आणि त्यालाही 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। ही रेसिपी माझ्या सासूची आहे। त्या खूप सोप्या पद्धतीने आणि गावरान पद्धतीने भाजी बनवत असतात, तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते। थँक्यू सो मच। व्हिडिओ आवडला तर लाईक करा।